तर स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग. आज आपण बघणार आहेत क्रूज शिप वरती रिपब्लिकन डे कसं साजरा करतात. आम्ही बाहेर शिप मध्ये काम करत असलो तरी सुद्धा आपल्या इंडियाची संस्कृती आपण विसरत नाही. रेल्वे स्टेशन मध्ये असल्या कारणाने आपण थोडे शेव आणि गुलाबजामुन बनवत होते. मेन गलीमध्ये जाऊन बघितलं, भाऊ बटर चिकनची तयारी करत होता. ग्रेव्ही शिजवत होता, त्याच्यानंतर चिकन टाकलेले रोस्टिंग साठी आणि ते मिक्स करून घेतले. त्यानंतर आपण गेलो क्रूमेस मध्ये. क्रूमेस मध्ये बघतो तर काय इंडियन बटाटे वडे सुद्धा निघत होते. तसं बघायला गेलं तर खूप सारा मेन्यू होता इंडियन, पण सर्व काही दाखवू शकत नाही. आज दोघेही भाऊ खुश खूप होते. हा भाऊ बोलते मी 2 वाटी गुलाबजामुन खाणार. त्यानंतर परत आलो आणि शाही तुकड्याची तयारी केली. डेझर्ट स्टेशन मध्ये असल्या कारणाने आपण 3-3, 4-4 डेझर्ट बनवले होते. त्याच्यामध्ये खीर, केक होता, शाही तुकडा होता आणि गुलाबजामुन होते. ते सर्व झाल्यानंतर डेकोरेशनची तयारी, आपली हाऊसकीपिंग, इंजिन आणि प्रोव्हिजन, बरेच खूप सारे डिपार्टमेंटचे लोक आपली तयारी करत होते. तयारी झाल्यानंतर सर्व जेवणाचा सेटअप लावला आणि आपण वेट करत होते शिफ्ट काउन्सिलरचा वेट करता करता ते लोकही आले. त्याच्यानंतर नॅशनल अँथम घेतलं आणि कॅप्टन साहेबांना सांगितलं, बाबा आपल्या इंडियाबद्दल थोडे 2 शब्द सांगा. त्यांनी सुद्धा त्यांची स्पीच व्यक्त केली. स्पीच झाल्यानंतर केक कट केला. असा बघतो की याला गुलाबजामुन भेटलेच नाही. असा हा आपला होता रिपब्लिकन डे.